हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण मोनेको बिस्किटापासून छान असा चाट किंवा स्नॅक्स बनवणार आहोत. काय होतं, उन्हाळ्याचं जेवण जात नाही, नंतर भूक लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे. त्यामधले आपण बिया काढून घेतल्या आहेत, म्हणजे त्याचा ओलसरपणा आहे तो कमी होईल. त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या अजून कुठल्या भाज्या जसं की कोबी, काकडी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत, जे की माझं तिखट आहे आणि रंग पण आहे, कारण त्यामध्ये बेडगी काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे आणि धणे जिरे पावडर असल्यामुळं मी वेगळं घातलं नाही. थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण आपण येथे मेयोनेजचा वापर करणार आहोत. व्हेज मेयोनेज आहे, त्याने खूप छान असं चव येते, चटपटीतपणा येतो आणि त्यामध्ये मिठाचं प्रमाण असल्यामुळं आपण थोडंसंच मीठ घातलं आहे. सर्व मिश्रण आपण छान असं एकत्र करून घेणार आहोत. एवढं चटपटीत आणि छान होतो की नाही स्नॅक्स. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा 5 वाजता तुम्ही चहा पिता त्याबरोबर तुम्ही बनवू शकता, किंवा जे मुलांना मध्ये आधे भूक लागते, आता सुट्टी आहे सर्वांना शाळेला मुलांना, मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना असं बनवून ठेवू शकता हे मिश्रण. आणि असे मॉनिकोचं बिस्किट घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ते छान असे मांडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते आपण त्यावर घालून घेणार आहोत. तुम्ही जे मिश्रण आहे ते बनवून ठेवू शकता आणि मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते बनवून देऊ शकता दिवसभरामध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपण सुरुवातीला मी चमच्याच्या साहाय्याने घालणार आहे, पण ते कसं बिस्किट छोटा आहे त्यामुळं चमच्याच्या साहाय्याने त्याच्यावर व्यवस्थित बसणार नाही. खूप छान असं चाट किंवा स्नॅक्स तयार होतो मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि रेसिपी पूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. खूप छान आहे बघा. आणि टेस्ट म्हणाल ना, अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, चमच्याच्या साहाय्याने घालायला गेलं की सांडत आहे, त्यामुळं मी येथे हातानेच घालणार आहे, म्हणजे हाताने व्यवस्थित आपल्याला त्या बिस्किटावर ठेवायला येईल. खूप छान चटपटीत. आणि मुलांना जेव्हा वाटेल की आता भूक लागली आहे, तुम्ही बाहेरचं खायला देण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बिस्किटांचं बनवू शकता. तिखट बनवू शकता, गोड पण बनवू शकता. म्हणजे इथे तुम्ही जे तिखट वापरलं आहे ते न वापरता तुम्ही फक्त कांदा वगैरे घालून ते पण बनवून देऊ शकता मुलांना. तुमची मुलं जर तिखट खात नसेल तर तुम्ही बिना तिखटाचा पण येथे वापर करू शकता. छान असं अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण आहे ते कांदा, टॉमॅटो आणि कोथिंबीर मेयोनेज लावलेलं ते आपण छान घालून घेतलं आहे. त्यानंतर आपण टॉमॅटो सॉस घालणार आहोत. खूप छान असं चटपटीत स्वाद येतो बघा त्याने. तुम्हाला हवं असेल तर चिली सॉस घातला तरी पण चालेल, पण माझी मिरची आहे लाल तिखट, ते जरा तिखट आहे त्यामुळं मी त्याचा वापर केला नाही. किंवा तुम्ही शेजवान सॉस लावला बिस्किटाला तरी पण खूप छान असा चटपटीतपणा येईल आणि तोंडाला चव येईल. त्यानंतर बारीक शेव अशा प्रकारे घालून घ्यायची आहे, जेणेकरून मुलांना बघितलं की नाही की अगदी आवडलं आणि बघितल्या क्षणी ते खातील आवडीने. कसं होतं, बाहेरचे कुरकुरे वेपर्स देण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे मुलांना घरात बनवून देऊ शकता, जेणेकरून त्यांची तब्येत पण छान राहील. कारण ह्या दिवसामध्ये काय होतं, बाहेरचं खाल्लं आणि पाणी पिलं की तब्येत खराब होते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे मुलांना वेगवेगळे स्नॅक्स बनवून देऊ शकता. सुटलं की नाही तोंडाला पाणी. चला तर मग, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि व्हिडिओ कुठून पाहतात ते पण कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला पटकन एक सबस्क्राईब करा, हाईप करा, लाईक करा, शेअर करा.
भेटूयात मग पुढच्या छानशा नवीन युनिक रेसिपीमध्ये. बाय बाय.